थाटामाटात लग्न झाले. मधुचंद्रही झाला, परंतु मत कडू होऊन चंद्राला ग्रहण लागून नववधूने सोबत राहण्यास नकार दिला. मला 50,000 रुपये द्या, तरच मी नांदेल, अन्यथा मी नांदणार नाही, अशी धमकी नवऱ्याला दिल्यावर त्याच्या पायाखालची वाळूच सरकली. विशेष म्हणजे नवऱ्या मुलाने या लग्नाला तब्बल 2 लाख रुपये मोजले होते. एका एजंटमार्फत पैठण तालुक्यातील कवटगाव तांडा येथील मुलगी शोधण्यात आली. आपली फसवणूक झाल्याचे समजल्यानंतर नवविवाहित तरुणाने विरगाव पोलीस ठाणे गाठून आपबीती सांगितली. दरम्यान बनावट लग्न लावून तरुणाला सोन्याच्या दागिन्यांसह 2 लाख रुपयांना गंडविणाऱ्या टोळीचा पीडित तरुणानेच पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी बनावट नवरीसह चौघांविरुद्ध पोलिसात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूजा लखन फतपुरे, वय 22 वर्ष, राहणार कवटगाव तांडा, तालुका पैठण. शिंदे मामा, नाव गाव माहीत नाही. सुरेखा गणेश बावणे, राहणार सिंहगड कॉलनी, N6, सिडको, संभाजीनगर. नागेश नामदेव पवार, राहणार बिडकीन, तालुका पैठण. खेत्री मावशी, नावगाव माहीत नाही, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की घटनेतील पीडित तरुण हा वैजापूर तालुक्यातील एकवडी सागज येथील शेती व्यवसाय करून आपली उपजीविका भागवतो. मागील 6 वर्षापासून तो लग्नासाठी वधूच्या शोधात होता, परंतु शेतकरी असल्याने लग्न जुळण्यास त्याला अडचणी येत होत्या. पीडित तरुण हा शिर्डी येथे त्याच्या मित्रासोबत मुलगी बघण्यासाठी गेला होता, पण तेथे मुलीने त्याला पसंत न केल्यामुळे तो घरी एकवडी सागज येथे येण्यासाठी निघाला असता वाटेत त्यांना तेवढून शिरसगाव येथे चहा घेण्यासाठी थांबले असता तेथे एजंट शिंदे मामा, पूर्ण नाव माहीत नाही, ते भेटले. त्यांची चर्चा चालू असताना त्यांनी गणेशला लग्नाचा विषय काढला. त्यावेळी गणेशने माझे लग्न झाले नाही, मुलगी बघण्यासाठी शिर्डी येथे गेलो होतो, असे सांगितले. त्यानंतर एजंट शिंदे मामा यांनी, मी तुझ्यासाठी मुलगी दाखवतो, पण त्यासाठी एजंट फीस म्हणून 2 लाख रुपये लागतील व नंतर मुलीकडील लोकांची जी ऑफर असेल त्यानुसार दागदागिने घालावे लागतील, असे सांगून त्यांनी मुलगी दाखवण्यास सुरुवात केली. शिंदे मामा गणेशच्या मोबाईलवर मुलीचे फोटो टाकत होता व त्याची माहिती देत होता व सांगत होता की तुम्हाला जी मुलगी पसंत पडेल ती सांगा. त्याने बऱ्याच मुलींचे फोटो टाकले. त्यापैकी पैठण तालुक्यातील कवटगाव तांडा येथील पूजा लखन फतपुरे ही मुलगी तरुणाला पसंत पडली. लगेचच एजंट शिंदे मामा हा 25 ऑक्टोबर रोजी दुपारी 4:30 वाजेच्या सुमारास 4 व्हीलर स्कॉर्पिओ गाडी क्रमांक MH20 GC 5232 गाडी घेऊन नवरी मुलगी पूजा फतपुरे ही सोबत घेऊन पीडित तरुणाच्या घरी आले. त्यांनी घर बघून मुलगा पसंत असल्याचा होकार दिला व लग्नासाठी 2 लाख रुपये लागतील व लग्न झाल्याबरोबर आम्हाला पैसे द्यावे लागतील, असे सांगितले. याबाबत तरुणांनी सहमती दर्शवली. 31 ऑक्टोबर रोजी वरद विनायक मंगल कार्यालय, केळगाव रोड, आळंदी येथे तरुणाच्या नातेवाईकांसमोर लग्न लावले. लग्न लावल्यानंतर तरुणाकडे 2 लाख रुपयांची मागणी केली, पण पीडित तरुणाकडे तेवढे पैसे नसल्याने तरुणाने घरी एकवडी सागज येथे आल्यानंतर एजंट लोकांना तुम्हाला फोनपेद्वारे पैसे देतो सांगितल्यावर एजंट यांनी रोख पैसे द्या, नाहीतर आम्ही मुलगी घेऊन जातो, असे सांगितले. त्यावेळी पीडित तरुणाने त्याचे दाजी त्यांच्याकडून रोख 1,95,000 रुपये घेऊन सर्व पैसे एजंट यांच्याकडे दिले. राहिलेले 5,000 रुपये शिंदे यांनी माझ्या फोनपेला टाकून द्या, असे सांगितले. त्यानंतर पीडित तरुणाने त्याच्या मित्राच्या मोबाईल नंबरवरून शिंदे यांना 5,000 रुपये फोनपेने पाठवले व मुलीच्या अंगावर 11,000 रुपयांचे सोन्याचे दागिने घातले होते. दिनांक 1 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबरपर्यंत पूजा ही पीडित तरुणसोबत राहिली, पण ती पीडित तरुणासोबत नवरा बायकोसारखी राहत नव्हती. मला तुमच्यासोबत राहायचे नाही, तुम्ही परत 50,000 रुपये द्या, तर मी तुमच्या घरी नांदायला तयार आहे, नाहीतर मी नांदत नाही. तुम्ही ज्या लोकांना 2 लाख रुपये दिले त्या लोकांना माझ्याकडे घेऊन या. त्या लोकांनी मला 1 रुपया दिला नाही, असे सांगितल्याने पीडित तरुणाने, मी तुझ्या आईवडिलांना ओळखत नाही, तू तुझ्या माहेरच्या लोकांविषयी मला काहीच सांगितले नाही, आपण त्यांच्याशी याविषयी बोलू, असे सांगितले असता 14 नोव्हेंबर रोजी नवरी मुलगी पूजा हिने एजंट नागेश नामदेव पवार यास तिला घेण्यासाठी बोलावले व सांगितले की हा माझा भाऊ आहे, मी त्याच्यासोबत त्याच्या घरी जात आहे, असे सांगून ती 14 नोव्हेंबर रोजी निघून गेली. 27 नोव्हेंबर रोजी पर्यंत घरी वापस न आल्याने एजंट शिंदे यांना फोन करून सांगितले, मुलीचा फोन लागत नाही, तुम्ही सर्व पैसे घेतले आहे, तुम्ही मुलीला आणून घाला, असे सांगितले असता एजंट शिंदे यांनी दुसरा एजंट नागेश पवार याच्यासोबत पूजा ही एकवडी सागज येथे पाठवून दिले. 28 नोव्हेंबर रोजी पूजा लखन फतपुरे घरी असताना पूजा हिने पीडित तरुणाला सांगितले, मला तुमच्यासोबत राहायचे नाही, तुम्ही परत 50,000 रुपये द्या, तर मी नांदेन. तेव्हा पीडित तरुणाने, आता मी पैसे देऊ शकत नाही, असे सांगितले. तेव्हा पूजा हिने आपल्यासाठी भाजी घेऊन या, असे सांगितले असता पीडित तरुण भाजी आणण्यासाठी बाजारात गेला असता गावातील पीडित तरुणाच्या मित्राने त्याला फोन करून सांगितले की तुझी पत्नी एका मुलासोबत त्याच्या 2 व्हीलर गाडीवर बसून पळून जात आहे, तू लवकर ये. यानंतर पीडित तरुणाने घरी येऊन त्यांचा पाठलाग केला असता नागेश पवार याच्यासोबत पूजाही पळून गेली. तिचा शोध घेतला असता ती मिळून आली नाही. यानंतर एजंट शिंदे मामा
व महिला एजंट यांना फोन केला असता त्यांनी सांगितले की तो आम्हाला 50,000 रुपये दे, तर आम्ही तिला तुझ्याकडे पाठवू, नाहीतर विसरून जा तिला, असे सांगितले. यानंतर पीडित तरुणाने एजंट शिंदे मामा यांना फोन करून गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली असता त्यांनी सांगितले की तुझी पत्नी शिर्डी येथे दुसऱ्यासोबत लग्न करणार आहे, तुम्ही लवकर जा, नाहीतर ती लग्न करून तिथून निघून जाईल, असे सांगितले असता पीडित तरुण 3 डिसेंबर रोजी 4:30 वाजता एकोडी सागर येथून निघून 6 वाजता राहता जिल्हा अहमदनगर येथे पोहोचला असता पूजा व तिच्यासोबत तिचे सर्व साथीदार दिसून आले. त्यावेळी तरुणांनी त्यांचा पाठलाग केला असता तिथे पूजा व तिचे सर्व साथीदार पळून गेले. त्यावेळी तरुणाने महिला एजंट सुरेखा बावणे यांना फोन करून सांगितले की माझी पत्नी माझ्या ताब्यात द्या, तर त्यांनी सांगितले की तू आधी 50,000 रुपये दे, नाहीतर आम्ही तिचे लग्न दुसरीकडे लावून देत आहे, असे सांगितल्यावर पीडित तरुणाला फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने त्याने सरळ विरगाव पोलीस ठाणे गाठात पोलिसांसमोर आपली कैफियत मांडली. या प्रकरणी विरगाव पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून बनावट नवरी मुलगी आणि तिचा भाऊ यांना अटक केली आहे, तर अन्य 3 आरोपी फरार आहेत.